खरं तर आम्ही ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या स्वाभाविक प्रतिक्रिया होत्या. कारण एवढं त्या शब्दांमुळं ओबीसींची ही चळवळ आणि त्याच्यामध्ये पडणारी फूट ही प्रचंड मोठ्या प्रमाणात ती होती. पण आम्ही जबाबदार आहोत आणि अख्ख्या ओबीसींच्या नजरा या भूमिकेकडे लागलेल्या असताना खरं तर ती घटना मी म्हणतोय खोटी आहे, काही लोक म्हणत आहेत खरी आहे. ती खरी खोटी तो विषय पुढचा आहे. पण या गोष्टीमुळं अशा गोष्टीमुळं ओबीसीची चळवळ डॅमेज होईल याचीही आम्हाला जाणीव आहे. त्यामुळं आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीची लढाई पुढं कशी घेऊन जाता येईल, ओबीसीचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही आमच्यात खरं तर तसं मतभेद वगैरे असू शकतात. या तर ओबीसीमधल्या 400-450 जाती उपजातीसह आहेत. एवढ्या सगळ्या लोकांचं एकत्रीकरण करत असताना जबाबदारीनं पुढं गेलं पाहिजे ही आमची आजची भूमिका आहे.